नमस्कार. D24 तास पेडणे चॅनल पाहू शकतात. साक्री तालुक्यातील उबण या गावातील काही शेतकरी आईने या गावातील काही शेतकरी या ठिकाणी उपस्थित आहे. नेमकं प्रकरण काय आपण जाणून घेऊया. त्यांच्या जमिनी गेल्या अनेक दिवसापासून गेल्यानंतर त्यांना मोबदला मिळत नाही असं त्यांचा आरोप आहे. तर काय सांगणार, आज या ठिकाणी मीटिंग झाली, मीटिंगचा विषय काय? सर, आम्ही जवळपास 3 वेळा निवेदन दिलेलं आहे कलेक्टर मॅडमांना आणि त्याच्यानुसार आज आम्हाला या ठिकाणी हिअरिंग करता बोलवण्यात आलं होतं. ही सुद्धा काल मी स्वतः या ठिकाणी येऊन भेटून गेलो RDC साहेबांना. 28 तारखेची काढलेली नोटीस ही काल दुपारी म्हणजे सायंकाळी मिळाली. म्हणजे नोटीस शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावी नाही असं प्रशासनाचा उद्देश होता, असा आम्हाला शंका आहे. तरी सुद्धा आज आम्ही या ठिकाणी सर्वजण आलो. आमच्या जमिनी ज्या आहेत या जवळपास 250 एकर जमिनी 2004 ते 2005 मध्ये वेस्टाज RRB ही कंपनी आली होती आणि त्यांनी आमच्याकडून त्या जमिनी विकत घेतल्या होत्या. विकत घेताना खरेदी खत मध्ये प्रॉपर मेन्शन आहे शासन निर्णयाच्या नुसार. 2004चा तो जार आहे की आम्ही जमिनी ज्या घेतोय त्याच्यामध्ये तुम्ही आंतरपीक घेऊ शकतात, त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्येक कुटुंबाला एक नोकरी मिळू शकते. आणि जो मोबदला आहे, मोबदला त्यांनी फक्त जो शासकीय नजराना होता तेवढाच दिलेला आहे. उरलेली जी रक्कम आहे ज्यावेळी प्रत्यक्ष ते ताबा घेणार होते त्यावेळी ते देणार होते आम्हाला. पण ते ताब्या घेणार होते, उर्वरित रक्कम देणार होते असं त्यांचं म्हणणं आहे. काय किती शेतकरी असतील? कमीत कमी 58 ते 59 शेतकरी आहेत. आणि परत या शेतकऱ्यांना त्यांनी एवढी मोठी भूलथाप दिली की जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांनी असं सांगितले की प्रत्येक घरातील एक व्यक्तीला आम्ही रोजगार देऊ, विशेष म्हणजे रोजगार बी, आणि परत तुम्हाला जो राहिलेला जो नजराना म्हणजे जी रक्कम आहे ती ज्यावेळेस आम्ही ताबा घेऊ रोजगार मिळाला का? रोजगार मिळाला नाही. ऍक्च्युली प्लॅन झाला नाही त्यांचा. त्यांनी आम्हाला दिला होता. आम्हाला काय सांगितलं की आम्ही इथं जशी बी आम्ही कंपनी अटॅच आपलं जमीन अटॅच करू, इथं आम्ही आमचा प्लॅन उभा करू आणि तुमच्या गावाला प्रत्येक घरातील व्यक्तींना रोजगार आम्ही अवेलेबल करून देऊ. तुमची काय फसवणूक झाली? फसवणूक झालेली आहे. रोजगार देऊ असं सांगितलं, पण त्या ठिकाणी त्यांना रोजगार मिळाला. आमचे जवळजवळ 250 एकर सगळे आहे ना, त्या शेतकऱ्यांची जमीन 250 ते 300 एकर. 250 ते 300 एकर ही जमीन या ठिकाणी गेले. तर आपल्यासोबत काही ज्येष्ठ लोक देखील आहे. आपल्यासोबत काही ज्येष्ठ लोक आहे. सर, काय सांगणार? काय सांगू आता, आम्ही हे बिचारे शेतकरी मायबाप, त्यांच्यात माझी ही जमीन आहे. त्यावेळेस ज्यांनी तो शब्द वापरला तर शेतकऱ्यांना मायबापांना काय वाटलं की आपले जे लेकरं आहेत यांना रोजगार मिळेल, आपलं परिवार कुठंतरी सुशिक्षित होईल, जमिनी गेल्या तरी चालेल आणि बाकीची जमीन आपल्याला खेळायला मिळणार आहे. कुठेतरी दिशाभूल केली शेतकऱ्यांची, पैशाचं आमिष दाखवलं. नोकरी मिळणं म्हणजे शेतकऱ्यासाठी भरपूर काहीतरी, आणि ते स्वप्न जेव्हा शेतकऱ्याने पाहिलं, अरे आपलंही लेकरू कुठेतरी 4 व्हीलर गाडीमध्ये नोकरी करेल म्हणजे कुठेतरी मोठ्या जागेवर पोहोचेल, पण तसं झालं नाही. त्यांच्याकडे जो पैसा होता तो पैशाचा दाब दाखवून आमच्याकडून सगळ्या जमिनी त्यांनी हडप करून घेतल्या आणि आता आमचीच जमीन आम्हाला खेळण्यासाठी विरोध होतोय. आमची जमीन आम्हाला परत मिळावी. परस्पर जी आमच्याकडून जमीन त्यांनी घेतली होती ती जमीन परस्पर दुसऱ्या कंपनीला ते विकतायत. तर काय सांगणार, जर आपल्या मागण्या पूर्ण झाल्या नाही, आज तुम्ही मीटिंग केले तर काय भूमिका असेल? आम्हाला या ठिकाणी आज जी नोटीस आली होती नोटिसानुसार आम्ही संदीप पाटील साहेब जे आहेत कुळवैवाटचे, त्यांना आमचं पूर्ण स्पष्ट मत दिलेलं आहे की आम्हाला आमच्या जमिनीच परत पाहिजेत. आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला नको. मोबदला नको, जमिनी पाहिजे. जरा काय सांगणार? आम्हाला आमची जमीन पाहिजे, कारण आम्ही सर्व शेतकरी भूमिहीन झालेलो आहेत आणि उदरनिर्वाहासाठी दुसरं आम्हाला साधन पण नाहीये. जर आम्हाला जमीन जर नाही भेटली तर सहपरिवारासह आम्ही तो उपोषणासाठी बसू शकतो. तुम्ही बघू शकता हे जे संपूर्ण शेतकरी, आम्हाला जर जमीन मिळाली नाही तर उपोषण. कंपनीच्या लोकांशी या ठिकाणी त्यांचं बोलणी देखील झाली. त्यांचं असं म्हणणं आहे की कंपनीचे लोक देखील त्यांना उडवाउडीचे उत्तर देते. त्या ठिकाणी आम्हाला पैसा नको, जमीन हवी, कारण जमीन असेल तरच शेतकरी जगेल असा देखील या ठिकाणी विश्वास यांनी जगेला. जर यांना न्याय मिळाला नाही येणाऱ्या काळामध्ये साक्री जो परिसरामध्ये आणि जो हायवे आहे तो बंद करण्याची यांनी या ठिकाणी आज भूमिका दर्शवली. कॅमेरामॅन निलेश डोळे, 24 तास पेडणे. जय हिंद, जय महाराष्ट्र. जमिनी आम्हाला परत आयण्याच्या जमिनी आम्हाला जय जवान जय किसान, जय जवान जय किसान.